देहदान व अवयवदान संकल्प हे जगातील सर्वश्रेष्ठ मौल्यवान धाडसी संकल्प असून याकरिता जाणीव जागृती काळाची गरज आहे, असे मनोगत शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी व्यक्त केले. शल्य चिकित्सक यांच्या दालनात आयोजित देहदान व अवयवदान संकल्प केलेल्या निवृत्त सरकारी कर्मचारी अधिकारी सन्मान व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर कदम होते. यावेळी संकल्प केलेले श्रीरंग पाटील, पी.एन. काळे, प्रभाकर दिवाण, चंद्रकांत आपटे, तानाजी शिंगटे यांचा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी देहदान व अवयवदानाचा संकल्प केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांनी भावपूर्ण हृदयस्पर्शी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉक्टर विभीषण सारंगकर, आर.एम.ओ. श्रीमती डॉक्टर पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजन डॉक्टर अविनाश शिंदे यांनी केले. आभार डॉक्टर माणिकराव सूर्यवंशी यांनी मानले. आगळा वेगळा आणि भावनिक असा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय. मला सुद्धा खरंच मनापासून अगदी भावनामय झालं आहे. नेहमी आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो, पण आज आमचे सहकारी पी.एन. काळे यांच्या कल्पनेतून आणि कार्यकारी अभियंता जे सेवानिवृत्त झाले जंगटे साहेब हे मला परवा भेटले आणि या सगळ्या ग्रुपनी ध्येयदानाचा संकल्प मांडला. हा संकल्प हा धाडसी आणि अत्यंत भावनात्मक असा हा संकल्प ह्या मंडळींनी मांडला. मला अजून विशेष कौतुक आहे की हे जे सगळे सिनियर मंडळी आहेत त्यांनी स्वतः ध्येयदान केलंच, पण त्याबरोबर आपल्या पत्नीचाही ध्येयदानाचा फॉर्म त्यांनी या ठिकाणी भरला. मला खरंच अवयवदानाचा आणि ध्येयदान सगळं त्यांनी फॉर्म या ठिकाणी भरून दिला. मला अत्यंत मनापासून मी त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, त्यांचे आभार मानतो की आपण आयुष्यात ही सगळी कर्तृत्ववान माणसं आहे. पी.एन. काळे आमचे जवळचे मित्र आणि कर्मचाऱ्यासाठी लढणारा एक कार्यकर्ता, ज्याला मी गेली 25-30 वर्ष मी त्याला ओळखतो आहे. तर असे आमचे पी.एन. काळे साहेब जे सॅलरीचे चेअरमन होते, बरेच वर्ष सॅलरीचे डायरेक्टर आहेत, कर्मचाऱ्यांचे नेते आहेत, हिवताप निर्मूलन कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांचे नेते आहेत आणि यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं माझे ते मार्गदर्शक आहेत माझ्या सर्व्हिसच्या कालावधीपासून. तसेच आमचे दुसरे मित्र चंद्रकांत आपटे यांनी माझ्याबरोबर गेली कित्येक वर्ष सेवा त्यांनी केली, माझ्याबरोबर काम केलं आणि माझे अत्यंत चांगले मित्र, मी फॅमिली फ्रेंड, जरा काय असेल तरी मी त्यांच्याशी त्यांचं बोलणं होतं, ते माझं मार्गदर्शन घेतात. असे हे दोघं आमच्या आरोग्य विभागात काम करणारे आणि आपल्या कर्तृत्वानं मोठी झालेले अशी हे दोन व्यक्ती. आणि त्यांच्यामुळं आणि जंगटे साहेबांची माझी ओळख झाली. जंगटे साहेब कार्यकारी अभियंता, ज्यांना आयुष्यभर एक नोकरीमध्ये नावलौकिक मिळवला असे जंगटे साहेब असतील, आमचे श्रीरंग पाटील साहेब असतील, दिवाण साहेब असतील, हे शासकीय सेवेत स्वतःचा ठसा उमटवणारे हे सगळे मंडळी सेवानिवृत्त झाले. पण यांच्या मनाचा मोठेपणा इतका मोठा आहे की आपण सेवानिवृत्त झालो आणि आपण मृत जरी झालो तरी आपल्या पश्चात आपल्या देहाचा उपयोग या समाजासाठी, चांगल्या कारणासाठी व्हावा अशी भावना त्यांच्यामध्ये तयार होणं हे एक फार मोठं काम आहे. आणि हे काम त्यांचं ध्येयदानाचं, अवयवदानाचं अख्ख्या जिल्ह्याला नव्हे तर अख्ख्या राज्याला दिशा देणारं हे काम आहे. आणि ह्या कामाचा पायंडा, ह्या कामाचं अनुकरण माझ्या जिल्ह्यातील सगळे लोक करतील याचा निश्चितपणानं आम्हाला फायदा होईल. श्रीरंग पाटील साहेबांनी आत्ताच ओळख सांगितली की ते माझे चुलत्यांचे कॉलेजचे मित्र आहेत आणि माझ्याकडे बघून त्यांना कदाचित तसं वाटलं असेल की ते फार धडाडीचे होते आणि इलेक्शन वगैरे लढायचे.
तर हे सगळे मंडळी मला या निमित्ताने इथं भेटले. मी आपला शतशः आभारी आहे. एक अत्यंत चांगलं काम तुम्ही या जिल्ह्यामध्ये केलं. माझा नावलौकिक वाढेल, माझ्या विभागाचा नावलौकिक वाढेल, तुमच्या कुटुंबाचा नावलौकिक वाढेल. कारण हा फार अवघड निर्णय आहे. कुटुंब तयार होत नाही, लोकांचा विरोध असतो, लोकांना तयार करावं लागतं. पण तुम्ही मनाने सगळे ग्रुप तयार झाला आणि हा धाडसी निर्णय घेतला, समाजाला दिशादर्शक निर्णय घेतला. याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा माझ्या आरोग्य विभागाच्या वतीनं, माझ्या कार्यालयाच्या वतीनं आणि जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेच्या वतीनं मी खूप खूप आपला आभारी आहे आणि आपला ऋणी आहे. या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक, छडी घेऊन असणारे मार्गदर्शक आमचे शाहीन शेख साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही मी खरंच मनापासून आभारी आहे. त्यांचंही मार्गदर्शन इथं आम्हाला नेहमी भेटतं. आणि याबरोबर सॅलरीचे संचालक बिराजदार साहेब आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित आमचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारंगकर सर आहेत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर छाया पाटील मॅडम आहेत आणि त्याचबरोबर ह्या सगळ्यांचा मेळ घालणारे आमचे हर हुनरी, जिथं सांगेल तिथं पोहोचणारे आणि कायम कुठल्या याला नाही न म्हणणारे अविनाश शिंदे. आपण प्रत्येक वेळी शाहीनबाई तुम्हाला मी सांगतो, ज्या वेळी ध्येयदानाची अडचण आली, मिरज मेडिकलला ध्येय होता, जात नव्हता, काही टेक्निकल प्रॉब्लेम होते, अशा प्रत्येक ठिकाणी अविनाश शिंदे स्वतः उभा होता, त्या ठिकाणी पोहोचला. अवयवदानाचा कुठलाही कार्यक्रम असू दे, मग तो शासकीय असू दे, निमशासकीय असू दे, कुठं एखाद्या हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड होऊ दे, त्या ठिकाणी आमचे अविनाश शिंदे तिथं पोहोचतात, प्रामाणिकपणे काम करतात. असे चांगले कर्मचारी आमच्याकडे मिळाल्यामुळे आम्हाला फार चांगलं असं वाटते आणि त्याचा आम्हाला लाभ होतोय. त्याचबरोबर माझा सगळा स्टाफ असेल, डॉक्टर प्रमोद चौधरी आहे, डॉक्टर परशुराम आहे, बाबासाहेब आहे, डॉक्टर अलास्कर आहे, डॉक्टर केदार आहे, हे सगळी आमची टीम, ही DICची सगळी टीम या कार्यक्रमात उपस्थित आहे. या निमित्तानं मी अजून एक छोटा कार्यक्रम घेतोय की मला अभिमान वाटावा असं काम साहेब आमच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानचं आमचं काम आहे. आपण मागच्या वर्षात कितीतरी लोकांच्या, मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. अजूनसुद्धा आम्ही यामध्ये कुठं कमी पडत नाही. जर एखादा गरजू असेल तर त्याला हृदय शस्त्रक्रियेसाठी तत्परतेनं मदत करणारी आमची टीम आहे. मग आम्ही कुठलाही टेक्निकल अडथळा न आणता त्याला कशी मदत करता येईल अशा पद्धतीनं आम्ही हृदयाच्या आमच्या लहान मुलांना मदत करतोय. आज सुद्धा एक मुलगा आलाय हृदयाचा, ज्याला आपण हॉस्पिटलमध्ये त्याला त्याचं डिव्हाइस हृदयाचं ऑपरेशन आहे ते आपण सगळं मोफत करून ते घेतोय. तेही पत्र आपला त्याला अधिक माहिती घेऊन येत आहोत पुढील भागामध्ये. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा रुग्णवार्ता चॅनल.